आणि येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दिनांक 23/4/2026 रोजी दुपारी 1:45 ते 1:50 संदर्भामध्ये एक रुग्ण भरती झाले होते डिलिव्हरीकरता, आणि त्या रुग्णाच्या संदर्भामधली जी तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली, त्या अनुषंगाने तक्रार तर अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे ते 24 तासाच्या आत आम्ही त्याची तज्ज्ञ कमिटीची समिती तयार केली आणि त्यांना ताबडतोब चौकशी करून, इतर चौकशी कागदपत्राची तपासणी करून आणि त्या रुग्णालयामध्ये सर्वांचे स्टेटमेंट घेऊन त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याकरिता आदेशित केले गेले आहे. एक महिला तुमच्याकडे ॲडमिट झाली होती, त्यानंतर तिच्या पोटात असलेलं जे मूल आहे ते मृत्यू झालं होतं. नेमकं काय प्रकार आहे? ॲक्च्युली सर, ती माझ्याकडे ॲडमिट नव्हती. पेशंट ॲक्च्युली 3 वाजता आलेली, जेव्हा पेशंटला डिहायड्रेशन होतं आणि बीपी लो होता. खूप जास्त उलट्या तिला 10 वाजल्यापासून होत्या. तिच्या घरी कोणीच नव्हतं असं तिनं सांगितलं, आणि तिला नंतर तिची सासू 3 वाजता घेऊन आली. आणि मग म्हणजे 10 वाजल्यापासून जवळपास पेशंटला कोणीच पाहिलेलं नव्हतं घरी. आणि जेव्हा 3 वाजता आली तेव्हा मग पेशंटला मी पहिले मॅनेज केलं, बीपी नॉर्मल केला. बीपी म्हणजे IV फ्लुइड्स लावले, व्हॉमिटिंगसाठी जे औषध असतात ते दिले, आणि त्याच्यानंतर मग पेशंटचे ठोके चेक केले असता ठोके लागले नाहीत मला. आणि मग मी सोनोग्राफीला घेतलं, तर सोनोग्राफी मशीनवर पण बाळाचे ठोके नाही लागले. आणि मग मी रेडिओलॉजिस्टकडून प्रॉपर सोनोग्राफी करून घेतलं त्यांचं, तर त्याच्यामध्ये सडन कोरिओमनेटिक सेपरेशन आलं होतं सर. त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काही फोन केला होता का सुरुवातीला? हो सर, 2 वाजता फोन केलेला पेशंटनी की मला सकाळपासून माझं बाळ फिरत नाहीये आणि मला व्हॉमिटिंगचा खूप त्रास होतोय, घरी कुणीच नाहीये माझ्या, तर मी येऊ का? म्हटलं हां, लगेच ये, घरी काही होणार नाही. म्हटलं ये तू दाखवण्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की सुरुवातीला 3 तास म्हणजे तुम्ही सिस्टरला सांगितलं पण तुम्ही स्वतः पेशंट चेक केला नाही. नाही सर, स्वतः चेक केला होता पेशंट, असं ते काही बोलू शकत नाही. आणि त्यांच्या सिझरिंगला पण जो वेळ लागला त्याला नेमकं काय कारण? सर, जर बाळ पोटात वारलं असेल तर बुक्सचे गाईडलाईन्स असेच सांगतात की पहिले मदरला जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत नॉर्मल डिलिव्हरीचाच ट्राय करावा आणि नॉर्मलच प्रसूती करावी. उगीचच पेशंटला फिजिकल ट्रॉमा देऊ नये. जेव्हा पेशंट डिटोरिएट होईल तेव्हा मग आपण सेक्शनला घेतो. साधारण याच्यामध्ये 19 तास केल्याचा आरोप त्यांनी जे पत्र दिले जिल्हा सदर चिकित्सकांकडे, 19 तास उशीर झाल्याचं ते म्हणाले. नाही सर, नॉर्मली आम्ही 48 आवर पर्यंत पण नॉर्मल डिलिव्हरीला ट्राय करू शकतो, पण जेव्हा मला कळलं की बाळाचा हात आता बाहेर येतोय आणि डोकं आणि हात सोबत बाहेर येऊ नाही शकत, तेव्हा मग मी लगेच त्यांना रिलेटिव्हला एक्सप्लेन केलं. आणि मग त्यांनी मला कन्सेंट देत नव्हते ते लवकर की सेक्शन नाही करायचं, आम्हाला नॉर्मलच पाहिजे असं बसले होते. मग त्यांचे प्रॉपर डॉक्टर होते सर माझ्यासोबत 2, त्याची म्हणजे पेशंटची स्वतः बहीण डॉक्टर आहे आणि स्वतः आत्याची सून पण डॉक्टर आहे. तर त्यांनी स्वतः चेक केल्यावर मग त्यांना कन्फर्म झालं की असं आहे. मग त्यांनी तेव्हा सीझरला सह्या दिल्या सर, आणि मग विदाऊट कन्सेंट मी सेक्शन नाही करू शकत कुठल्या पेशंटचं सर. पेशंट गेल्या 8 महिन्यापासून तुमच्याकडे होता असंही त्यांनी सांगितलं. हा पेशंटची जी ट्रीटमेंट आहे ही हो सर, 8 महिन्यापासून माझ्याकडे. माझी पत्नी दीप्ती मुंडे प्रेग्नेन्सीमध्ये 8-8.5 महिने झालं कल्पना मॅडम गिट्टे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. चालू असताना 23 तारखेला रोजी माझ्या थोडं पत्नीच्या पोटात थोडं दुखायला लागल्यानंतर तिनं तात्काळ मॅडमला फोन केला की मॅडम असं दुखतंय म्हणून. तर मॅडम सांगितलं की बाबा तुम्ही या इकडे. मग आम्ही गेल्यानंतर मॅडमनं तिथं काही चेकअप केलं नाही, काही सोनोग्राफी केली नाही, काही डोके चेक केले नाहीत. 3 तास सलाईन लावल्यानंतर 3 तासानंतर की सोनोग्राफी चेकअप केली. त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे. मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी. सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडं दुसरीकडे, तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावलंय पोटामध्ये. तिथं नंतर आम्ही मॅडमकडे आलो. मॅडम आम्हाला म्हणल्या की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते. नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये. तसंच ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने. तिच्या बी जीवाला धोका होताच, आणि बाळ तर गेलेलंच होतं. आता तुमची मागणी एवढीच आहे की बाबा मॅडमला कारवाई करून सगळं हे करून मॅडमला पूर्ण झाली पाहिजे. काय तुमची मागणी? आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे, माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता. तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.